let's start. So this is my email studio, right? In the email studio, yesterday we have created a data extensions, right? We have built a relationship in between data extension. We have formed the attribute group. So attribute group कुठनं बनणार आहे तुम्हाला माहित आहे. Attribute group बनवायसाठी आपण कॉन्टॅक्ट बिल्डर वर गेलो होतो आणि कॉन्टॅक्ट बिल्डर थ्रू आपण ऍट्रिब्यूट ग्रुप्स बनवले होते. लेट मी शो यू आर ऍट्रिब्यूट ग्रुप. आय थिंक जुलै समथिंग आपला नाव होता ऍट्रिब्यूट ग्रुपचं, राईट? सो लेट मी जस्ट चेक. So July, June, July attribute group. I think this is our group. Okay, perfect. In this group, right, we have included the 4 data extensions, right? First is a contact-based data extension, contact data extension. Second, order data extension. Third, product data extension, and fourth, the brand data extension, right? हे चारही data extensions आपण घेतले होते, right? काही data extension मध्ये 1-to-1 relation होतं आणि काही data extension मध्ये, right, one-to-many relation होतं, right? आता इथे हा ठीक आहे, हा आपला डेटा एक्सटेन्शन नाही आहे, बट यामध्ये जरी तुम्ही ऑब्झर्व कराल तर एका टेबलला आपण 2 डेटा एक्सटेन्शन पण मॅप करू शकतो. मीन्स वी कॅन ऍड वन मोर डेटा एक्सटेन्शन रिलेशनशिप फ्रॉम हिअर. म्हणजे एका टेबल मध्ये जर 2 असतील, 2 डेटा एक्सटेन्शन सोबत कनेक्शन्स असतील, तर आपण इथनं ऍड करणार आहे. क्लिअर आहे तसं नो? ओके, म्हणजे ऑर्डर डेटा एक्सटेन्शन मध्येच, राईट, प्रोडक्ट आणि ब्रँड आहेत दोन्ही, तर आपण इथे 2 रिलेशनशिप्स ऍड करू शकतो एका डेटा एक्सटेन्शन मध्ये. ओके, परफेक्ट, राईट. सो दिस इज द attribute groups that we have created. क्लिअर आहे एवढं? yesterday आपण काय करत होतो, आपण ट्राय करत होतो टू इन्सर्ट अ डेटा इनटू अ डेटा एक्सटेन्शन, राईट, फ्रॉम द CSV फाईल, आणि त्यामध्ये आपल्याला एरर्स येत होते. ते एरर्स का बरं येत होते? कारण की आपण नलेबल ऍट्रिब्यूट्स नाही ठेवले होते काही, राईट, अनवॉन्टेड, आणि त्यामध्ये डेटा इन्सर्ट नाही करू शकत होतो आपण. तर आपण एक काम करू, मी सिंपल एक डेटा एक्सटेन्शन क्रिएट करतो आणि त्यामध्ये डेटा इन्सर्ट करून दाखवतो, कारण की त्या डेटा एक्सटेन्शनला आपल्याला चेंज करणं, राईट, पॉसिबल नाही राहत. जेव्हा आपण एखादा डेटा एक्सटेन्शनला क्रिएट करतो, जेव्हा तो रिलेशनशिप मध्ये येतो, त्यानंतर त्याला एडिट नाही करता येत आपल्याला. सो आपण जर आपला डेटा एक्सटेन्शन बघितला, तो JS समथिंग फोल्डर होता आपला, JS. तो डेमो JS मध्ये 11 जुलै डेटा एक्सटेन्शन फोल्डर होता. या फोल्डर मध्ये जर मी इथे कस्टमर डेटा एक्सटेन्शन जुलै 11 ओपन केला, आय कॅनॉट एडिट इट, राईट? वाय? बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ डेटा रिलेशनशिप, राईट? आणि आपण त्याला पहिले त्यामध्ये काही इन्सर्ट, म्हणजे त्यामध्ये काही ऍड किंवा त्यामध्ये आपण काही मॉडिफाय करायच्या आधी, राईट, जर फॉर एक्झाम्पल मॉडिफाय करताना मी कस्टमर ID, राईट, डिलीट करून टाकला, तर रिलेशनशिपच बीट नाही होईल. म्हणून यांनी काय केलेलं आहे, यांनी हिडन ठेवलेला एडिट ऑप्शन. ओके, तर आपण कधीच, म्हणजे दिस इज अ सिनॅरिओ, कॅन वी एडिट डेटा एक्सटेन्शन आफ्टर बिल्डिंग अ रिलेशनशिप? नो, वी कॅनॉट एडिट. ओके, सो कोणताच डेटा एक्सटेन्शन आपल्याला एडिट करता नाही येणार आहे, राईट? तर इझी अप्रोच काय? फर्स्ट बिल्ड अ डेटा एक्सटेन्शन, देन पुट द डेटा, अँड देन आफ्टर दॅट बिल्ड अ रिलेशनशिप, राईट? असा अप्रोच ठेवायचा नाही. ओके, तर आता आपल्याला, आपण थोडसा आपला म्हणू शकतो की आपला वे चुकीचा असेल, किंवा आपण शिकायसाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या. म्हणून आता आपण पहिले डेटा एक्सटेन्शन क्रिएट करू आणि त्या डेटा एक्सटेन्शन मध्ये कशा प्रकारे डेटा ऍड होते, कुठल्याही डेटा एक्सटेन्शन मध्ये कशा प्रकारे डेटा ऍड होते ते फिगर आउट करू. ओके, so I'll create a data extension, standard data extension. I'll click on OK. Now from here, I'll create a new data extension. I'll name the data extension as a example 17 July, right, data extension. And is it a sendable? Yes, it is sendable, right? I'll click on next. सेंडेबल ठेवला, इंटेन्शनली सेंडेबल ठेवला, कारण की मला सेंड रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायचा आहे. सो आय हॅव अ कॉन्टॅक्ट ID, right? Let me check first
फॉर द CSV फाईल, म्हणजे CSV फाईल वरून डेटा एक्सटेन्शन नेहमी बनवायचे. कालच मी सांगितलंय राईट. आपण पहिले डेटा एक्सटेन्शन डायरेक्टली नाही बिल्ड करणार, आपण पहिले क्लायंटचा डेटा अंडरस्टँड करू आणि त्यावरून डेटा एक्सटेन्शन बनवू, त्यावरून रिलेशनशिप बनवू. ओके, सो फर्स्ट अप्रोच इज टू अंडरस्टँड द CSV फाईल. सो सिंपल, लेट मी गो टू ड्राईव्ह. राईट, सो दिस इज द कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल. हा कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल आहे. यामध्ये कॉन्टॅक्ट आयडी आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल, फोन अँड सिटी. राईट, दिस इज माय डेटा. So I'll create an attribute like that, right? Contact ID, right? Contact ID is a text, right? Then I have an email. It is also a काम करतो, right? Contact ID ला खाली गेली मी, email address, email, right? Contact ID text. जसं मी तुम्हाला सांगितलं, दोन ठिकाणी आपण डेटा एक्सटेन्शन्स क्रिएट करू शकतो. फर्स्ट इज इन द ईमेल स्टुडिओ, अनदर इज अ कॉन्टॅक्ट बिल्डर. तर कॉन्टॅक्ट बिल्डर वर हे जे ऍट्रिब्यूट आहे, हे सगळे ऍट्रिब्यूट, प्रत्येक ऍट्रिब्यूट ऍड करताना डेटा टाईप आपण वेगवेगळे चूज करू शकतो. राईट, आणि इथे वी हॅव अ लिमिटेशन. राईट, म्हणजे फर्स्ट ऍट्रिब्यूट जो आहे तो 8 डेटा टाइप्स ऍड होतील. सेकंड ऍट्रिब्यूट पासून आपण 4 डेटा टाइप्सचे ऍट्रिब्यूट क्रिएट करू शकतो. बट कॉन्टॅक्ट बिल्डर थ्रू जे करू आपण, तिथे आपण प्रत्येक ऍट्रिब्यूटला 8चे 8 डेटा टाइप यूज करू शकतो. राईट, तुम्ही करून बघा. ओके, सो कॉन्टॅक्ट आयडी, राईट, देन वी हॅव first name, last name, email, phone and city. Contact ID, email done, first name, last name, phone and city is left. So first name, last name, phone and city. ओके, आता यापैकी मी फक्त आणि फक्त कॉन्टॅक्ट आयडी ला प्रायमरी डेटा बनवतो. बाकी सगळा डेटा हा नलेबल पण चालेल मला. ओके, राईट, ईमेल ठीक आहे. ओके, सेंड रिलेशनशिप इज ईमेल टू सबस्क्रायबर की. राईट, क्रिएट. परफेक्ट, राईट, डन. माझा एक्झाम्पल 17 जुलै डेटा एक्सटेन्शन रेडी आहे. राईट, मी याला ओपन करेल, मी याला रेकॉर्ड्स वर जाईल, मी डेटा इम्पोर्ट करणं स्टार्ट करतो. बिफोर इम्पोर्टिंग आय नीड अ डेटा इनटू CSV file. So I'll get the CSV, comma separated values. Right, from here I will import. After importing, right, I will choose the file choose करेल मी. Perfect, file choose केल्यावर I'll click on next. I'll configure the mapping. I'll map manually. Contact ID maps to contact ID, email, phone, city, first name to first name, last name to last name. Okay, so click on next. Now I want logs on gradexacademy@gmail.com. Right, let me import a data import started. If I check after few minutes, I will get a logs on gradexacademy@gmail.com. Okay, so let's wait for the logs. So operation is started, right? And if I close, I'll wait for the data to get imported. Okay, जर मोठा डेटा असेल तर इम्पोर्ट व्हायला ऑब्विसली वेळ लागेल. आता आपल्या केस मध्ये एकदम छोटासा डेटा आहे म्हणून आपल्याला, so if you can see 9 data is inserted. Okay, so here let me refresh. नाही, ईमेल वरती इथे आपण ज्या ईमेल वरती आपल्याला नोटिफिकेशन पाहिजे त्या ईमेल वरती आपण पाठवू शकतो. ईमेल वरतीच लॉग्स भेटतील आपल्याला. राईट, म्हणजे आपल्याला कुठे अदर ठिकाणी नोटिफिकेशन नाही भेटेल. म्हणजे पण तो ईमेल फिक्स नाहीये. तो ईमेल क्लायंट ईमेल राहू शकते, तो ईमेल क्लायंट मॅनेजर ईमेल राहू शकतो, व्हॉट एव्हर, जिथे पाहिजे तिथे आपण घेऊ शकतो. इट इज नॉट नेसेसरी टू हॅव अ ऑर्ग ईमेल, म्हणजे ऑर्गचा ईमेल असेल तोच नाही. जसं मी कस्टम ईमेल तिथे ऍड केला, माझं gradexacademy@gmail.com ऍड केला. सो दिस इज माय लॉग फाईल. फाईल अटॅच झालेली आहे ना विथ द स्टेटस. राईट, ही जी फाईल आहे यामध्ये फक्त स्टेटस आहे.
जास्त असतं. नाही नाही नाही, ही या फाईल मध्ये काय येतं फक्त लिहून येत आहे जर कुठला एरर आलेला असेल तर बस, म्हणजे लॉग येतात. दिस इज अ लॉग फाईल, राईट. इज नॉट अ डेटा फाईल. डेटा फाईल नाही आहे, राईट. इट इज अ डॉक, राईट. टेक्स्ट फाईल आहे ही. टेक्स्ट फाईल मध्ये फक्त लिहून आलेलं आहे, ठीक आहे. ओके, जर कुठले एरर्स असेल तर ते एरर येतील. परफेक्ट. नाउ इफ आय रिफ्रेश, I have records and I have the email IDs. So actually एरर कशामुळे आलेला आहे, राईट. म्हणजे आधी पण एरर कशामुळे आलेला आहे, अनसर्टन ईमेल आयडीज आहे म्हणून, राईट. तर आता या ईमेलच्या फील्ड, राईट, ईमेलचा डेटा ऍड नाही झाला कारण आपण नल्स इन्क्लूड केलेले आहे ईमेल मध्ये. जर माझे रेग्युलर ईमेल्स असेल म्हणजे हे इट इज अ स्पॅम ईमेल्स, राईट. हे स्पॅम ईमेल्स आहे, राईट. म्हणून तो डेटा तिथे आलेला आहे. ओके, जर रेग्युलर ईमेल्स असेल म्हणजे रॅन्डम ईमेल असेल, वेगवेगळे ईमेल असेल तर तो इन्सर्ट होऊन जाईल ऑटोमॅटिकली. क्लिअर आहे? ओके, राईट. सो दिस इज अ एंड टू एंड ऑपरेशन, राईट. आता इफ आय वॉन्टेड टू एक्सपोर्ट एनी डेटा, जसं तुम्ही सांगितलं की मला डेटा काढायचा आहे बाहेर, माझ्याकडे एक डेटा एक्सटेन्शन आहे, तो डेटा मला पाहिजे आहे, तर आय हॅव एक्सपोर्ट ऑपरेशन. आय क्लिक ऑन एक्सपोर्ट, राईट, and I can get it in the CSV format. म्हणजे जोही डेटा आपल्या डेटा एक्सटेन्शनचा पार्ट आहे, राईट, त्या डेटा एक्सटेन्शनचा डेटा आपण CSV फॉर्मॅट मध्ये बाहेर काढू शकतो. मी त्या फाईलला नाव देऊ शकतो जे काही द्यायचं असेल ते. सो ऍक्च्युली फाईल नेम हॅज अ फॉर्मॅट, हा पण क्वेश्चन होते. फाईल नेम कसे आयडेंटिफाय करा जर तुम्ही रेग्युलर एक्सपोर्ट करत असाल डेटाचं. सो फाईल नेम इज अ डेटा एक्सटेन्शन नेम, राईट, एंडिंग विथ द YYYY, राईट, MM and DD, राईट. ओके, हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट आपण क्लिक करू शकतो का? मी याला चेंज पण करू शकतो. मी याला सिम्पली नाव देईल शुभम समथिंग. ओके, सो आपण डेटा जो आहे तो वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये एक्सपोर्ट करू शकतो. CSV फॉर्मॅट मध्ये एक्सपोर्ट करू शकतो, TSV फॉर्मॅट मध्ये एक्सपोर्ट करू शकतो आणि टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये एक्सपोर्ट करू शकतो, राईट. आता एक्सपोर्ट ऑपरेशन्स मध्ये आपले जो कॉलमचे हेडर आहे म्हणजे ऍट्रिब्यूटचे टायटल आहे, कॉलम हेडर म्हणजे हे ईमेल, कॉन्टॅक्ट आयडी वगैरे वगैरे, हे पण आपल्या फाईल मध्ये ऍड करायचं आहे का? फर्स्ट रो, येस, राईट. आपल्याला कॉम्प्रेस करायची आहे का फाईल? कॉम्प्रेस करायची म्हणजे आपल्याला झिप फाईल भेटेल त्याची. सो इफ यू वॉन्ट अ झिप फाईल, वी विल चेक दिस. इफ यू वॉन्ट अ इन्क्रिप्ट फाईल म्हणजे आपल्याला इन्क्रिप्टेड फाईल पाहिजे, राईट, तर ती रीड नाही करू शकलो पाहिजे आपण, असं काय पाहिजे तर इन्क्रिप्टेड फाईल मिळेल, राईट. और एस्केप द स्प्रेडशीट फॉर्म्युलाज, राईट. म्हणजे आता काही काही व्हॅल्यूज ज्या असतात स्प्रेडशीट मध्ये त्या फॉर्म्युलानी कॅल्क्युलेट केलेल्या असतात, राईट. तर तो फॉर्म्युलाच्या व्हॅल्यू या ऑटोमॅटिकली फॉर्म्युला न रिटर्न होत, म्हणजे अल्टिमेटली काय होत आहे की शीट्स आहे, शीट मध्ये तुम्ही फॉर्म्युला पाहिला असेल E4 मल्टिप्लाइड बाय E3 असं काहीतरी येते, तर तिथे ऍक्च्युली व्हॅल्यूज आल्या पाहिजे फॉर्म्युलाच्या शिवाय, राईट. तर ती जर करायचं असेल आपल्याला तर हा पर्टिक्युलर एक्सक्लिप द स्प्रेडशीट फॉर्म्युलाज ऑप्शन चेक करायचं आहे. ओके, परफेक्ट. देन आपल्याकडे 2-3 एक्सपोर्ट ऑप्शन्स आहेत. डिलिव्हरी लोकेशन्स आपण घेऊ शकतो 2 ठिकाणी, राईट. फर्स्ट इज आपण ब्राउझर डाउनलोड करू शकतो किंवा एखाद्या FTP लोकेशन्स वर आपण एक्सपोर्ट करू शकतो फाईल. FTP म्हणजे त्या फोल्डरवर ती फाईल चालली जाईल. इथे आपण FTP डायरेक्टरी चूज करू शकतो, राईट. इथे FTP म्हणजे इथे डबल क्लिक केल्यावर तुम्हाला पूर्ण फोल्डर स्ट्रक्चर येईल. त्या फोल्डर मधून तुम्ही म्हणजे जसं आता आपण एखाद्या फोल्डर मध्ये मूव्ह करतो फाईल, तशा टाईपने इथनं आपण मूव्ह करत आहे नवीन फाईल असं समजा. ओके, राईट. आपण ब्राउझर डाउनलोड परफॉर्म करू, राईट. अँड फायनली आय क्लिक ऑन एक्सपोर्ट. हा, हे झाले. नाही नाही, फॉर्म्युलाच नाही राहत, बट इक्वल टू वगैरे पण राहते ना. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल फाईल टाईप जरी फॉर्म्युला CSV असेल तर CSV मध्ये इक्वल टू प्लस नाहीये, पण ती जी व्हॅल्यू आहे ती तर त्या शेल मध्ये तीच आहे ना, राईट. म्हणजे तिथे प्लस वगैरे नाही. जसं आता फॉर एक्झाम्पल, राईट, माझ्याकडे एक शीट आहे, राईट. माझ्याकडे फॉर एक्झाम्पल 100, 200, 300, ओके.
आता या सर्वांची मला ऍडिशन करायची आहे, राईट. या सर्वांची ऍडिशन करायची आहे, राईट. तर इथे 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 हा फॉर्म्युला व्हॅल्यू आलेली आहे ना, सपोज ही फॉर्म्युला व्हॅल्यू आहे, राईट. आता आपला फॉर्म्युला चुकला, ठीक आहे. इथं आयदर आयदर 600 येईल किंवा हे टेक्स्ट येईल सीएसव्ही मध्ये लिहून. तर आपल्याला काय पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे 600. तर मग ती चेक करायचं आहे. जर मला हा फॉर्म्युला पाहिजे तर अनचेक करायचं. ऑब्विसली फॉर्म्युला नाहीच पाहिजे असते प्रत्येकाला, म्हणून तो चेक आहे, पहिलेच चेक आहे. ओके, परफेक्ट. नाही, ही जी व्हॅल्यू आहे ना, ही टेक्स्ट आहे ना, हा जर जे तो टेक्स्ट येईल तिथे, ठीक आहे, व्हॅल्यू नाही येईल, ठीक आहे. आणि सीएसव्ही तो जर ऑप्शन चेक केला तर डायरेक्ट 600 येईल, अदरवाइज इक्वल टू A:A4 असं लिहून येईल. हा, टेक्स्ट मध्ये येईल. तर असे ऑप्शन्स आहे. नाही नाही, तो टेक्स्ट राहील, टेक्स्ट राहील. फॉर्म्युला म्हणजे अल्टिमेटली तो टेक्स्ट वरून बनलेला फॉर्म्युला आहे ना, राईट. एक तर व्हॅल्यू, व्हॅल्यू म्हणजे कॅल्क्युलेशन किंवा हा टेक्स्ट. ओके, परफेक्ट. सो आय होप स्क्रीन पॉज नाही झाली. ओके, डन. सो दीज आर द एक्सपोर्ट ऑपरेशन, राईट. आता एक्सपोर्ट केल्यावर आपल्याला आपला डेटा इथे सीएसव्ही फाईल मध्ये पाहायला भेटतो. लेट मी ओपन द डेटा. दिस इज माय डेटा. परफेक्ट, राईट. जसा डेटा असेल एक्झॅक्ट सेम डेटा आपण घेऊ शकतो. इथे एक्सपोर्ट करताना आपण एक्सपोर्ट मध्ये स्पेसिफिक डेटा एक्सपोर्ट नाही करू शकत. देर इज अ लिमिटेशन, राईट. की मला माझ्याकडे 10 फील्ड आहेत, 10 कॉलम आहेत, 10 पैकी 3च कॉलम एक्सपोर्ट करून पाहिजे. तो ऑप्शन सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मध्ये नाही आहे. इथे क्लिअर आहे. ओके, सो दिस इज द डेटा एक्सटेन्शन, राईट. आता डेटा एक्सटेन्शन मध्ये 3 टाइप्स आहे, राईट. डेटा एक्सटेन्शन मध्ये 3 टाइप्स आहे. ओके, so if we create a data extension, we can create a standard data extension, filtered data extension, and random data extension. These are the 3 types of data extension that we can create. Okay, so let me write data extension types. Standard data extension, filtered data extension, and random data extension. Okay, स्टँडर्ड, फिल्टर्ड, रँडम हे 3 डेटा एक्सटेन्शन. स्टँडर्ड डेटा एक्सटेन्शन म्हणजे काय? स्टँडर्ड डेटा एक्सटेन्शन म्हणजे असे डेटा एक्सटेन्शन जे नॉर्मली क्रिएट करतो आपण, म्हणजे एकदम ब्लँक स्क्रॅच पासून क्रिएट केलेले डेटा एक्सटेन्शन. फिल्टर्ड डेटा एक्सटेन्शन म्हणजे काय? माझ्याकडे एक ऑलरेडी डिफाईन्ड डेटा एक्सटेन्शन आहे, त्याचा डेटा मी बायफर्गेट करत आहे वेगवेगळ्या डेटा एक्सटेन्शन मध्ये बाय अप्लाइंग द फिल्टर. ओके, आता कन्सिडर करा मी एक डेटा एक्सटेन्शन दाखवतो सर्वात पहिले. सो आय विल गो टू Apple. In Apple, I have 11 July examples. Okay, I have demo examples. So in Apple, I have Shubham example 2 examples. Right here, we have a contact data extension June 2. आता इथे जर मी बघितले तर रँडम रेकॉर्ड्स आहे, रँडम रेकॉर्ड्स. परफेक्ट, सिटी नाही आहे का? जस्ट होल्ड, मी दुसरा डेटा एक्सटेन्शन पाहतो. सो व्हॉट इज माय रिक्वायरमेंट? माझं रिक्वायरमेंट सिंपल आहे की माझ्याकडे एक डेटा एक्सटेन्शन पाहिजे ज्यामध्ये मल्टिपल सिटीचा डेटा असेल, राईट. मुंबई, पुणे, नागपूर, व्हॉट एव्हर. आणि त्या सिटी वाईज मी फिल्टर करेल डेटा एक्सटेन्शनला, म्हणजे मुंबईचा डेटा वेगळ्या डेटा एक्सटेन्शन मध्ये काढेल, राईट. पुणेचा डेटा वेगळ्या डेटा एक्सटेन्शन मध्ये काढेल, नागपूरचा डेटा वेगळा डेटा एक्सटेन्शन मध्ये काढेल, राईट. त्याला मी म्हणत आहे फिल्टर्ड डेटा एक्सटेन्शन. ओके, सो लेट मी चेक डेटा एक्सटेन्शन्स एकदा पुन्हा. लोड नाही होता, एक सेकंड. Okay, now so here
we have different data extensions, right? Different cities. Contact data extension June example, right? This is my data extension, right? I will open data extensions on different window also. म्हणजे मी दुसऱ्या विंडोवर पण एक डेटा एक्सटेन्शन ओपन करतो, राईट? सो हा माझा एक डमी डेटा आहे, राईट? यावर मला फिल्टर्स लावायचे, राईट? सो हाऊ टू क्रिएट अ फिल्टर डेटा एक्सटेन्शन, राईट? सो सिंपल, हा माझ्याकडे डेटा आहे गाइस, राईट? I'll go to create new data extension, filter data extension. A filter data extension is generated by filtering the fields measure a filter for the sendable data extension from the source data extension. म्हणजे आपण काय करू शकतो की कुठल्याही रो वर फिल्टर्स लावून नवीन डेटा एक्सटेन्शन्स क्रिएट करू शकतो. I'll click on OK. Perfect. आता मला चूज करायचं डेटा एक्सटेन्शन. माझा डेटा एक्सटेन्शन कुठे आहे? First of all, my data extension is Apple Shubham example 2. Right? So in Apple, so I'll go to data extension. In Apple, in Shubham example 2, what is the name of data extension? I have contact data extension June example. So कोणत्या फोल्डर मध्ये? Shubham example 2 itself. Shubham example 2 मध्ये sir. Okay. Contact data extension June example. This is my data extension. मी target data extension choose केलेला आहे. Sorry. Okay. Perfect. आता इथे मला फिल्टर कशावर लावायचा? For example, I have a filter based on the city. So city equals to मी नाव कॉपी करतो. City equals to मुंबई. मला एका पर्टिक्युलर डेटा एक्सटेन्शन मध्ये सिटी इक्वल्स टू मुंबई, राईट? अँड सिटी इक्वल्स टू बॉम्बे का डेटा पाहिजे. बॉम्बे आणि मुंबई सेम आहे, राईट? सो बॉम्बे. परफेक्ट. इफ यू नो अँड ऑर लॉजिक माहित आहे तुम्हाला, राईट? तर दोन्ही अँड मध्ये ठेवले तर हे वर्क नाही करेल, बट दोन्ही ऑर मध्ये ठेवले तर हे वर्क करेल. वाय? बिकॉज आयदर सिटी कॅन बी मुंबई और बॉम्बे. Okay, perfect, right? I'll click on save as filter, right? Save as filter. Okay, perfect. आता मी याला नाव देईल filter data by Bombay or by Mumbai. Perfect. कुठे ठेवायचं आहे मला याला? Let's say आपण मल्टिपल फिल्टर्स फ्युचर यूज साठी स्टोअर करून ठेवत आहे. आपण डेटा नाही स्टोअर करत आहे, फिल्टर स्टोअर करत. म्हणजे जे काही इथे आपण क्रिएट करून ठेवलेलं आहे, राईट, त्याला आपण स्टोअर करून ठेवत आहे. ओके, परफेक्ट. फिल्टर म्हणजे हे जे लॉजिक आहे, जे आपण कन्सिडर करा आपण कॉम्प्लेक्स लॉजिक क्रिएट करून ठेवलं, मला ते मल्टिपल टाइम्स यूज करायचं आहे, तर मी दरवेळेस ते कॉम्प्लेक्स लॉजिक क्रिएट नाही करेल, मी डेटा फिल्टर्स म्हणून स्टोअर करेल. ओके, सो मी एक नवीन डेटा फिल्टर बनवतो, नवीन फोल्डर बनवतो पहिले तर. ओके, या वीके फिल्टर मध्ये ठेवून देतो, वीके फिल्टर मध्ये सेव्ह करतो. ठीक आहे, एक डेटा फिल्टर बनला. दिस इज माय डेटा फिल्टर, राइट? फिल्टर टेक्स्ट इज सिटी इक्वल्स टू मुंबई. परफेक्ट. I'll click on save and build. ओके, आता मी काय करत आहे, आता मी डेटा एक्सटेन्शन क्रिएट करत आहे मुंबई स्टोअर करायला, म्हणजे मुंबईचा डेटा स्टोअर करायसाठी. जो डेटा कशावर बिल्ड आहे, राईट? आपला 1 जुलै जो डेटा एक्सटेन्शन होता त्यातला डेटा बिल्ड आहे. ओके, सो सिंपल फिल्टर डेटा एक्सटेन्शन ऑन एक्झाम्पल जुलै. ओके, परफेक्ट. कुठे ठेवलेला आहे हा, राईट? शुभम एक्झाम्पल 2 मध्येच ठेवतो, राईट? I'll save. आता शुभम एक्झाम्पल 2 मध्ये, राईट, या आधी डेटा एक्सटेन्शन नव्हता फिल्टर नावाचा, वी हॅव क्रिएटेड. आणि आपण जसा क्रिएट केला हा शुभम एक्झाम्पल 2 फिल्टर डेटा एक्सटेन्शन ऑन एक्झाम्पल 2, वी गॉट द 4 रेकॉर्ड्स ऑटोमॅटिकली. 4 रेकॉर्ड्स आलेल्या, ऑटोमॅटिकली 4 रेकॉर्ड्स आलेल्या, इफ यू कॅन सी, राईट? तर आपण अल्टिमेटली काय करत आहे, फिल्टर्स अप्लाय करत आहे. एका एक्झिस्टिंग डेटा एक्सटेन्शन थ्रू नवीन डेटा एक्सटेन्शन क्रिएट करत आहे बाय अप्लाइंग सम फिल्टर. आता याचा फायदा काय?
सपोज या डेटा एक्सटेन्शन मध्ये मी काही नवीन व्हॅल्यू ऍड केली. फॉर एक्झाम्पल कन्सिडर आय हॅव अ डेटा. मी एक काम करतो, हा जो डेटा एक्सटेन्शन आहे यामध्ये ईमेल, फोन, फर्स्ट नेम, लास्ट नेम, सिटी, फॅक्स आणि सबस्क्रायबर की या 3 गोष्टी आहेत. तो मी एक CSV फाईल बनवतो, राईट. सबस्क्रायबर की, ईमेल, फोन, सिटी, फॅक्ट, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. काही सुटलं का? सो ईमेल, फोन, फर्स्ट नेम, लास्ट नेम, सिटी, फॅक्स, सबस्क्रायबर की. परफेक्ट, राईट. आणि यामध्ये 4 डेटा ऍड करतो, राईट. सबस्क्रायबर की युनिक असायला पाहिजे म्हणून, राईट. थर्सडे 17 जुलै, राईट, 2025, सबस्क्रायबर 001. ओके, परफेक्ट. सो 4 सबस्क्रायबर्स क्रिएट केले मी. यांचा ईमेल आता शुभम .shendre17@gmail.com, right. rakesh.kumar123@gmail.com, right. rajesh.sharma007@gmail.com, right. amit.amit.deshmukh011@gmail.com, right. फोन नंबर मध्ये 12341234567766, right. रॅन्डम, राईट. सिटी पुणे. इंटेन्शनली सिटी मध्ये 2 व्हॅल्यूज मी ठेवतो. मुंबई. आता मुंबईचा एम, आपल्या फिल्टरचा मुंबईचा एम कॅपिटल होता म्हणून इथे पण मुंबईचा एम कॅपिटल ठेवलाय, राईट. अँड बॉम्बे. बॉम्बेचं स्पेलिंग मी एकदा चेक करून घेतो. बॉम्बे, बॉम्बे अँड दिल्ली. ओके. मी जो नवीन डेटा ऍड करणार आहे त्यामध्ये 2 डेटा माझ्या फिल्टरला मॅचिंग आहे. ओके. सो फॅक्ट्स 1 2 3 4 5, 1 2 3 4 6, 1 2 3 4 7, 1 2 3 4 8, right. First name is Shubham, right. Shubham as last name. Okay, right. Rakesh Kumar. Okay. Rajesh Sharma. Amit Deshmukh. Okay. So file download. मी याला नाव देतो कॉन्टॅक्ट नाही. अपलोड. फाईल डाउनलोड CSV. परफेक्ट. माझ्याकडे अपलोड शीट 5 आली आहे. ओके. आता ही जी अपलोड शीट 5 आहे ही मी कुठे इम्पोर्ट करतो? कॉन्टॅक्ट डेटा एक्सटेन्शन जून एक्झाम्पल, म्हणजे ज्यावर फिल्टर अप्लाय केलाय तिथे अपलोड करतो, तिथे इम्पोर्ट करतो. सो आय इम्पोर्ट, राईट. अपलोड शीट 5 सिलेक्ट केला. अपलोड शीट 5. परफेक्ट. क्लिक ऑन नेक्स्ट. Map the fields, right. Subscriber key to subscriber key, email, phone, city, fax, first name, last name. Okay, perfect. Next. Now I need a files on gradexacademy@gmail.com. I'll click on import, close. So import started. I must get the logs on my email. Import start झाला होता ना? Let me check. Let me refresh.
So I had a 13 data. माझ्याकडे 13 data होता. I'm expecting 4 more. 13 च आहे. Okay, field not found 1, invalid boolean 3, error. Error कुठे पाहायची? इथे दिसते error. ठीक आहे. काय म्हणत आहे error? It is required to one of the following values, right? 0, 1, true, false, yes, no. ठीक है. Let me refresh. Data extensions एकदा मला चेक करावं लागेल. अच्छा, फोन इज अ बुलियन व्हॅल्यू. ठीक आहे. सो आपण त्यामध्ये टेक्स्ट टाकत आहे, त्यामुळे एरर आलेला आहे. सो बुलियन फोनला आपण एक काम करू, फोनला मी काढून टाकतो सरळ सरळ. ठीक आहे. सो फाईल डाउनलोड CSV. Perfect. So I'll again upload to the contact data extension June example. I'll try to import it, import from the data extension, sorry, upload sheet. Next, to map the field, map manually. So subscriber key to subscriber key, email, phone, fax. Phone ला map नाही करायचा आहे. So phone not assigned राहील. First name आणि last name, right? Phone not assigned असला पाहिजे. Okay. Next, radex@gmail.com वर मला logs पाहिजे. So import started. We will notify. Let's check. Okay. So 3 inserts. एक field not found आला. It's okay. ठीक आहे. 3 insert झाले record. 3 insert झाले असेल, 3 वरच आपण काम करू. So let me refresh. So we had a 13 records. Now we have 16. Contact data extension June 16. Okay. Let me show you that records. कोणते कोणते नवीन ऍड झालेले आहेत. सिटीच्या व्हॅल्यूज नाही आल्या ज्या पाहिजे होत्या त्या. ओके, जस्ट फॉर पुणे, बॉम्बे. एरर दिसतात नाही इथे. सिटी मॅप केली होती ना. field not found आलेला. ओके, सिटी मस्ट बी टेक्स्ट. कधी कधी आपण स्पेसेस ऍड करतो ना, त्यामुळे होते. ओके, एकदा पुन्हा इम्पोर्ट करू. once again. So file, I'll upload. Perfect. Right, add an update. Specifically I'll go with the update only. Right, next. ठीक है. So इथे map manually, subscriber key to subscriber key, city to city, email to email, first name last name change नहीं करत. Click on next. radexacademy@gmail.com. Import. Close.
Okay, done. 3 updated, right? In the 3, one field not found, maybe city nahi aleli are given. Let me check again. I'll refresh. So we have a 16 data, and in the 16 data, so it is still not updated. Okay, I have one more option. एक आणखी काम करू शकतो आपण, right? Cityच्या values किती allowed are 15 character limits. Okay, done. Text we have added. It is a text format: Bombay, Delhi, Pune, and Mumbai city. Okay, so actually यामध्ये validation error आलेला आहे, right? हा एरर का बरं आलेला आहे? कारण मधातला पूर्ण कॉलम ब्लँक ठेव, ठीक आहे. सीएसवी वर्क नाही करेल तिथे. सीएसवी मध्ये सीएसवी फॉर्मॅट सिम्पली त्याचे बेसिक रूल्स आहे की नो कॉलम हेडर शुड बी ब्लँक, ठीक आहे. ओके, सो आता वर्क होईल. म्हणजे एवढीच सीएसवी फाईल येत होती, फर्स्ट नेम लास्ट नेम, राईट, तो स्किप करत होता, ठीक आहे. तर लेट होत आहे, कंटिन्यू करायचं. Okay, fine. So I'll try to upload this time. नाहीतर मग उद्या कंटिन्यू करू, ठीक आहे. So this is my sheet, latest sheet. Perfect. Click on next. So I'll map manually. So configure mapping, upload file मध्ये मी update करतो फक्त, update only, right? Next, यामध्ये subscriber कीला subscriber की email, phone, fax, city, first name and last name. Click on next. I'll get a log on gradexacademy@gmail.com. Okay, close. So I got the notification, right? Three updates, still one field missing, right? Let me check. City field not there, right? Okay, so let me refresh. एकदा refresh करू. सो स्क्रॅच पासूनच आपल्याला डेटा एक्सटेन्शन बनवावं लागेल, कारण यामध्ये कोणत्या कॉन्फिगरेशन्स केले आपल्याला माहित नाही, म्हणून आपल्याला फिगर आउट नाही होत आहे एरर. बट लेट्स सी स्टिल. नो, ओके, ठीक आहे, कंटिन्यू करू उद्या. हा, तर ते सीएसवी फाईलचा काही इश्यू असेल किंवा काही, किंवा त्या, हा करेक्ट.